राजूदादा चापके शिवसेना तालुका प्रमुख वसमत यांच्या हस्ते संत शिरोमणी गुरु रविदास महाराज स्लॅब पूजन कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटन करण्यात आले। औंढा नागनाथ तालुक्यामधील बाराशिव येथील संत शिरोमणी गुरु रविदास महाराज मंदिर स्लॅबचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी राजूदादा चापके शिवसेना तालुका प्रमुख यांच्या हस्ते संत शिरोमणी गुरु रविदास महाराज मंदिर स्लॅब पूजन सोहळ्याचे नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले। संत शिरोमणी गुरु रविदास महाराज मंदिर स्लॅब पूजन उद्घाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक वसमत तालुक्याचे शिवसेना तालुका प्रमुख राजूदादा चापके यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार संत शिरोमणी संस्थानच्या वतीने करण्यात आला। या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित मान्यवर जवळा बाजार ग्रामपंचायतचे सरपंच दत्ताराव अंभोरे, मुनीर पटेल, अभियंता अक्षय वाघमारे, वंचित बहुजन आघाडीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष अनिल कांबळे, जवळा बाजार ग्रामपंचायतचे सदस्य नंदकिशोर बाहिती, गोविंद देशमुख, प्रल्हाद शिंदे, बाळू पवार, सुग्रीव ठोंबरे, माधव वाघमारे, शिवराज यशवंते, रमेश राऊल, गजानन खंदारे, माधव खंदारे, दीपक हातागळे, उद्धव पवार यांच्या उपस्थितीत मान्यवर यांचा उद्घाटनाप्रसंगी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। संत शिरोमणी गुरु रविदास महाराज मंदिराच्या स्लॅब पूजन प्रसंगी राजूदादा चापके यांच्या हस्ते नारळ फोडून पूजा करण्यात आली। या कार्यक्रमाचे आयोजन संत रविदास महाराज संस्थान मंदिर बाराशिव यांनी केले होते। संत रविदास संस्थानचे अध्यक्ष DS कोरडे, उपाध्यक्ष SZ भाग्यवंत, सचिन अंता इंगळे, संचालक माणिक चव्हाण, बांधकाम समिती अध्यक्ष राजू गव्हाणे, सचिव मारुती चव्हाण, दत्ता सोनवणे, बळीराम सोनवणे, संजय गव्हाणे, बालाजी भाग्यवंत, माधवराव वाघमारे, रमेश राऊत यांनी संत शिरोमणी गुरु रविदास महाराज मंदिर स्लॅब पूजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते। तर सूत्रसंचालन अनंत इंगळे, वडदकर संत रविदास महाराज संस्थान बाराशिव यांनी केले होते। समृद्धी न्यूज नेटवर्क साठी श्रमिक मुळे उद्घाटनाच्या निमित्तानं सर्वच उपस्थित नेते मंडळी, त्याचबरोबर इंजिनियर साहेब, त्याचबरोबर आपल्या समाजातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आणि समाजातील उद्योजक असतील, नवतरुण असतील ते उपस्थित आहेत। आणि फुलाची पाकळी म्हणून सर्व समाजाचा सहभाग यामध्ये असल्याशिवाय ही अशी कामं हाती धरल्या जाऊ शकत नाहीत। आणि सगळ्यांनी याच्यामध्ये फुलाची पाकळी देऊन मी तर म्हणतो व्यासपीठावर जे बसलेत, आता गोविंदराव तुम्ही ॲड आहे त्याच्यामुळे तुमचा काहीतरी हस्तक्षेप म्हणजे याच्यामध्ये हातभार लागू द्या। आदित्य आहेरजी तर आहेतच, त्यांचं तर शेजारीच गाव आहे आणि बाराशिवचं एवढं मोठं प्रसिद्ध देवस्थान आपल्या बाजूला आहे। आणि आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगतो की देवस्थानचं जे सभागृह आहे मंदिराच्या पुढचं, तिथंसुद्धा जी काही क्रेशरचं मेटल होतं पायापासून ते वरच्या स्लॅबपर्यंत देण्याचं काम आमच्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्याचं अहोभाग्य लाभलं। आणि निश्चितच या ठिकाणी सुद्धा आता जरी आमच्या हातामध्ये काही लोकप्रतिनिधी नसल्यामुळं आणि आमचा इथं आज खासदार बी नाही, कुणी आमदार बी नाही, तरी पण आमच्या वैयक्तिक खिशातून जे काही आम्हाला देता येईल ते देण्याचं काम आम्ही निश्चित याही पुढच्या काळामध्ये इथं करू, या ठिकाणी आपल्याला अशी ग्वाही देतो। कारण आपण 10 रुपये दिले तर परमेश्वर आपल्याला त्याच्या करोडोमध्ये आपल्याला वापस त्याचं रूपांतर करून देतं, ही एक भावना। आणि त्याचबरोबर आपण समाजामध्ये वावरत असताना विविध ज्या आपल्या जातीपाती म्हणतो आपण, या जातीपातीला भेद देऊन या जातीपातीला छेद देण्याचं काम संत रविदास महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं आहे। आणि त्यांचं कुठंतरी आपल्या सर्वांमध्ये ते अंतर्भूत व्हावं याचं एक आपलं काय म्हणतो त्याला, हे जे काही मंदिर उभारलं जात आहे इथून ही येणाऱ्या पिढ्यांना हे मार्गदर्शन देण्याचं काम इथं होणार आहे। त्या माध्यमातून मी आपल्याला इथं आज आश्वासित करतो, इंजिनियर साहेबांनी जे काही सांगितलं आम्हाला अजून याच्यामध्ये काही देता येईल तेवढं देण्याचं काम आम्ही करू। आणि निश्चितच समाजातील सर्व सर आहेत, सरनं तर आम्हाला शिकलेलं आहे, बैरजी शाळेत सरचा मी विद्यार्थी राहिलेला आहे आणि निश्चित सर या संस्थांचे या आपल्या 5व्या धामाचे अध्यक्ष आहेत। त्यामुळं इथूनच नाही आपल्या बाराशिव जवळा बाजार ह्या भागातीलच नाही तर वसमत असेल, हिंगोली जिल्हा असेल, या सर्वच भागातून आपले भाविक भक्त निश्चित इथं दान स्वरूपामध्ये आपल्या पद्धतीनं योगदान देतील अशी अपेक्षा बाळगतो। आणि आमच्या सर्वांचा आपण इथं बोलून मानसन्मान केला, सत्कार केला, त्याबद्दलही सर्व आपल्या संस्थांची जे काही ट्रस्टी असतील, जे आपले सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत, त्यांचा मी आभार व्यक्त करतो। आणि कार्यक्रम झाला असं इथं घोषित करतो।